शिरताद्रयं जगद्गुरुं देव माझा माझा देव माझा माझा देव माझा माझा अपेक्षा करतोय केव्हा म्हणेल हा मी देवाचा आहे देव माझा आहे. आम्ही देवाला सोडलं बाकी सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या समजल्या जे आमच्या नाहीत त्याला आमचं समजलंय. जो नाशिवंत प्रपंच आहे जो कोणाचाच राहणार नाही ना कोणाचा होईल त्याला आम्ही आमचं समजलंय आणि जो खरोखर आमचा आहे त्याला आम्ही विसरतो. 7 दिवसाचे सप्ताह असो 7 दिवसाचा भागवत असो 7 दिवसाचा अजून तुम्ही 700 दिवसाचं काही करा. जसे एक नाम सार है कृष्ण कृष्ण गोविंद. सुदामाने आयुष्यभर कृष्णाचंच नाव घेतलंय. तिने कुठे असेल आपले वेद वाचले की काही पुराण वाचले की असे पोथ्या करत बसलाय असं ज्ञान वाटत बसलं काही नाही केलं. 7
अंतिमने ऋषीच्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराजांची भेट झाली, मेहंदी चढली. कृष्ण कृष्ण कृष्ण. प्रत्येक रोमारोमामध्ये, शरीराच्या अंगातल्या प्रत्येक थेंबामध्ये कृष्ण सामावलेला. कृष्णच म्हणत राहिला तो. कृष्ण ना द्वापरयुगीतला कृष्ण म्हणतो, ना कलियुगीतला कृष्ण म्हणतो, ना दुसरा कोणता कृष्ण म्हणतो, काहीच नाही. फक्त एकच कृष्ण. आम्हाला तरी सांगावं लागलं, कृष्ण म्हणजे द्वापरयुगीतला तो कृष्ण, ज्याने गीता सांगितली तो कृष्ण. त्याला काहीच नव्हतं, त्याने फक्त कृष्णच, त्याला कृष्णच माहिती आहे. तो कृष्ण कोणता कृष्ण? जो वसुदेव देवकीचा पुत्र आहे, ज्याचा सांभाळ नंद यशोदेने केलेला आहे, तोच कृष्ण. आणि त्या कृष्णालाच मनामध्ये मनामध्येच त्यांनी फसवलेलं आहे, बिंबवलेलं आहे हृदयामध्ये. त्या हृदयामध्ये फक्त कृष्ण कृष्ण, रोमामध्ये प्रत्येक आवाज यायचा कृष्ण कृष्ण यायचे. आपल्या नगरीमध्ये होता तो. कोणी म्हणते पोरबंदर तिचं गाव होतं, कोणी म्हणते कपिला नगरी, कालियवन राजाच्या त्या राज्यातली कपिला नगरी, ते त्याचं गाव होतं. असो कुठलाही तो, पण नाम मात्र एकच त्याच्या मुखातून यायचं, कृष्ण. उठता बसता चालता बोलता मुखाची ह्या बदली हरिला. मुखाचं होतं, त्याला पैसे लागत नाही, काही लागत नाही. ईश्वराचं नाव घ्यायला पैसे लागते काय? त्याला टॅक्स लागतो काय? जीएसटी लागते काय? SC/ST लागते काय? स्टेटचा टॅक्स नाही, त्याला इन्कम टॅक्स नाही, त्याला गव्हर्नमेंटचा टॅक्स नाही, जीएसटी टॅक्स नाही, काही टॅक्स नाही. टॅक्स फ्री जर असं काही वस्तू असेल तर ती वस्तू एक आहे, देवाचं नाव आहे. उलट तुम्ही जितकं घेताल ना त्याच्यावर चक्रवाढ व्याज तुम्हाला भेटते. व्याज नाही, चक्रवाढ व्याज, व्याजावर व्याज आहे तुम्हाला, हरकत नाही आहे. तू घेत घरी. सगळ्या शास्त्रांचा मध्ये सार जर काढला तर फक्त कृष्ण नाव, ईश्वराचं नाव, देवाचं नाव हेच आहे. 7 दिवसाचं सार तुम्हाला तर सांगितले मी. अजून काय आपण घरी न्यायचं म्हणलं तुम्हाला तरी भरपूर सांगत बसतो मी. आपल्या घरी काय शिकलं न्यायचं, सगळ्यात सोपं सुटसुटीत काही लक्षात राहिलं कसं की नसेल बरोबर हे लक्षात ठेवा. 7 दिवसाचं आता शेवटचा सत्र, शेवटचा समारोप आहे आज, सेंड ऑफ आहे आज. आता तुम्ही आम्ही बघतो ना, पण एक लक्षात ठेवा, हे शेवटचं आहे. 7 दिवस बाबांनी काय सांगितलं लक्षात ठेवा, नका ठेवू. आम्ही तेच बरोबर किंवा आम्ही यात्रा करू. कधी देवाकडून गेले तर कधी आठवण करा बाबा, बाकी दुसरं काय. पण एक गुरुमंत्र सांगतो तुम्हाला, हेच गुरुमंत्र हेच आहे. गुरुमंत्र काय होतं? देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. हेच लक्षात ठेवा. काही कशातच काही नाही पडलं. या संसारात काही कशातही काही, सगळ्यांचं सार एकच आहे. देव माझा आहे, मी देवाचा आहे. ज्यांनी एवढं समजून घेतलं नाही आपल्याला काहीच नाही. आज दत्त जन्मोत्सव, दत्त अवतार दिवस आहे. आज संपूर्ण सृष्टीमध्ये आज दत्त भक्त भरपूर अगणित आहे. त्यांची आज संख्या जवळ आहे. आधी गुरु मानल्या गेलेले आहेत त्यांना, सगळ्यांची गुरु मानल्या गेलेली. कोण कुठेही गेलं, कोणत्याही धर्माची स्थापना झाली असेल, काही झाली असेल तर सगळ्यांचा शेवट गुरु म्हणून त्यांची उपासना केली जाते. गुरु, दत्त गुरु, दत्त आहे. विरोधकच नाही, विरोधक तर नाही, उदासीनताही नाही. फक्त एकच, दत्त म्हणलं की प्रत्येकाचे डोळे हात आपोआप डोळे जातात. अशी दिव्यत्व, अशी प्रचिती आहे त्या ठिकाणी की दत्त म्हणले की हात तेव्हा नको. भयंकर कडक देव, अजिबात कोणातून नसतो. पण तेवढाच भक्त वत्सल सुद्धा आहे. भक्ताचा वत्सल आहे तो. तोही भक्ताशिवाय राहू शकत नाही, त्यालाही भक्त लागतात. म्हणून तर त्यांना तुम्हाला काल ही कथा सांगितली की पंचावळेश्वरी गौतमी तरी ध्यान काळी करू
नित्याने करी भोजन सुपती त्या आत्मतीर्थी विभो संध्याकाळ प्रवर्तता गत करी माता पुरी पौरू ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सृष्टांतरी नित्य. काल देवल ऋषीची कथा सांगितली. देवल ऋषीकडे काय बोलवलं होतं काय? देवल ऋषीने भक्तवत्सल प्रभू त्या ठिकाणी गेले. चांगला माणूस आहे, चांगला ऋषी होता. अहंकारामुळे बाजूला टाकला गेला. भक्तवत्सल स्वतः त्या ठिकाणी गेले. अहंकार त्याचा दूर केला, त्याला जवळ केलं, समेट घडून आणलं, त्याला पुन्हा प्रवाहात आणलं. आपल्यालाच देवाची गरज आहे असं नसतं, देवाला सुद्धा आपली गरज असते. दोघं एकमेकाला पूरक आहे. देव आहे भक्तच नाही, भक्त आहे देवच नाही असं होत नाही. गोपाळकृष्ण महाराज एक केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा वेडा होऊन भक्तासाठी भक्तीसाठी गोपगणाचं यमुने काठी. नंदा घरच्या गाई राखशी गाई राखल्यावर दुर्योधन का मेवा त्यागा साग विदुर घर काही सबसे ऊंची प्रेम सगाई. कधी कळवाले नाही ऐसी प्रीत लगी वृंदावन गोपियन नाच नचाए. प्रेम के वश अर्जुन रथ हाकियो. अरे भक्ताचा रथ हाकलाय त्याने. सर्व गुण संपन्न होता तो, सगळं काही करू शकत होत. त्याच्याकडे स्वतःच राज्य होतं, त्याच्याकडे स्वतःची सत्ता आहे, स्वतःची सेना आहे. त्याला वाटलं असतं तर तो स्वतः युद्धामध्ये उतरला असता, तटस्थ राहायचं म्हणजे तर राहता आला असतं त्याला. पण ते दोन वेगवेगळे भाग नाही केले. एकीकडे माझी नारायणी सेना आहे, अपराजित आहे, अजित आहे, ती आजपर्यंत झालीच नाही. आणि एकीकडे मी आहे. दोन्हीची विशेषता आहे. दोन भगवान केले. त्या अवतारासारखा चातुर्य अवतार, राजनीतिक अवतार, कूटनीतिज्ञ मला तरी वाटतं किती पुस्तके चळा वाचा तुम्ही तसा भेटणारच नाही. तो अवतारच काही वेगळा आहे. एकीकडे नारायणी सेना ठेवली, एकीकडे आपण स्वतः राहिलो. नारायणी सेनेतलं एकही सैनिक मेला हे माहिती का तुम्हाला? नारायणी सेना कुठं होती? कोणी घेतली होती? कौरवाने, दुर्योधनाने नेली होती. 11 अक्षरांनी सेना झाली होय की नाही? श्रीकृष्ण महाराज पांडवाकडे एकटे होते, ते बी रथ हाकत होते. न धरी मी शस्त्र. गोष्टी सांगितली 4 युक्तीची, 4 गोष्टी मी युक्तीच्या सांगणार. ज्यावेळेस आपापले घेऊन आले दुर्योधन आणि अर्जुन, तलवार उडीत आला मोठा शाळा दुर्योधन हस्तिनापुरामध्ये. मामा वाटच पाहत होते, वर छतवर फिरत होते की भाषा काय करून येतोय प्रताप. शकुनी मामाकडे सरळ आला की शकुनी मामाकडे गेला. मामा 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 फार मोठी मोहीम फत्ते करून आलो म्हणे. काय झालं? नारायणी सेना घेऊन आलो. तुम्ही झालं काय पहिले हे सांगतो. मग तिथे गेलो तो कृष्ण महाराज झोपलेले होते. एक डोक्याकडे बसले, एक पायाकडे बसलो. म्हणजे अर्जुन त्या खेळ आलेला होता. जे उठले गोपाळ कृष्ण महाराज त्यांनी सांगितले बाबा 2 वेगवेगळे ठिकाणी. एकीकडे नारायणी सेना, एकीकडे मी आहे. ज्याला जे हवं त्याने ते घ्या. अर्जुन मूर्ख होता, त्याने श्रीकृष्णाला घेतलं. तो शकुनी त्यांच्याकडे पाहत राहिला. मी नारायणी सेना घेतली, ती अपराजित आहे, अजित आहे जी. शकुनी कधी त्याला म्हणला नाही कधी आतापर्यंत. शकुनी त्याला वाईटच शिकवत गेला. की दुसऱ्यांदा त्याला म्हणलं अरे मूर्ख, अरे तुझ्यासारखा मूर्ख मी कधी पाहिला नाही. इतकंही मूर्ख असशील हे मला माहित नाही. ती म्हणाले काय झालं मामा? अरे एक कुठं आणि असंख्य कुठं? युद्ध आहे, युद्धात माणसाची गरज असते. शकुनी म्हणाला मूर्ख, अरे सेना नसती घ्यायची, एकच तो श्रीकृष्ण घ्यायचा असता. दुर्योधन म्हणतो मामा त्याला एकट्याला घेऊन काय करू मी? ते शस्त्रही उचलणार नाही. शकुनी मामा म्हणाले अरे मूर्खा, तो शस्त्र उचलणार नाही, त्याच्याजवळ एकच शस्त्र आहे.
ज्यावेळेस चालवेल ना त्यावेळेस असंख्य योद्धे सुद्धा परास्त होतात त्या ठिकाणी. तू हे विसरलास. मामा मी तर चुकलो आता. काही हरकत नाही, तुला अजून एक उपाय सांगतो. आणि काय? युद्ध प्रसंगी त्याची सेना समोर ठेव. श्रीकृष्णाची सेना समोर ठेव. श्रीकृष्ण कसा मारायला लागेल आपल्या सेनेला? कारण सेनेमध्ये सगळी यादव आहे. आपली सेना मारू देईल काय? मग तो मारू देणार नाही. मग आपण ती सेना पूर्ण घेऊन आतमध्ये घुसावी पांडवांच्या सेनेमध्ये, मारत चलावं. आणि गोपाळकृष्ण मारत. आता मालक आपल्याकडे म्हणजे त्यांच्या सेनेवर आता पांडव पक्षातले सैनिक तरी हात उचलतील का? नाही उचलणार. पण प्रभू येते त्यांच्या दिवे पुढं काय? दिवस उजेडला, मार्गशीर्ष एकादशी उजेडली, युद्धाला समोर समोर उभे राहिले सैनिक. श्रीकृष्ण महाराजांनी गीता निरूपण केली. 45 मिनिटांमध्ये गीता सांगितली. अर्जुनाने बाण काढले, प्रत्येकाच्या समोर बाण मारले, प्रत्येकाकडून आशीर्वाद घेतलं. ते म्हणाले दुर्योधन म्हणाले हे काय चाललंय? म्हणालेच तुला नाही कळायचं, तू चुप बस. युद्धाच्या अगोदर त्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. भीष्माच्या समोर बाण मारले. भीष्मदेवाने दोन्ही हात वर केले. यशस्वी भव, विजयी भव, दीर्घ आयुषी भव, चिरंजीवी भव. गुरु द्रोणासमोर मारलं, कोणी सुद्धा आशीर्वाद दिले. यशस्वी भव, विजयी भव. कृपाचार्यांसमोर मारलं. दुर्योधन अहंकारामध्ये त्याला काहीच कळलं नाही. मुलांना मागे सरकले. आपापल्या पांडवांकडे गेले, कौरवांकडे उभे राहिले. रणशिंग भुंकल्या गेले, शंख भुंकल्या गेले. आता युद्ध सुरू होणार. जेवढाच श्रीकृष्ण महाराज पुणे रथामध्ये उभे राहिले. थांबा थांबा, तुम्हाला काय झालं? थांबा, युद्ध होणार हे सत्य, पण माझी सेना समोर उभी आहे. मला 1 मिनिट त्यांना बोलू द्या. पांडव सेनेत गोपाळकृष्ण महाराजांच्या सेनेमध्ये जो प्रमुख होता त्या सेनापतीला बोलवले गेले. आता दुर्योधन लांब आहे, दोघांच्या मध्ये अंतर आहे. सेनाला बोलवलं. नारायणी सेना प्रमुख ठेवली होती ना समोर गौरवाने, दुर्योधनाने. त्याला बोलवलं इकडे. गोपाळकृष्ण महाराज रथातून उतरले. दोघाला ऐकून दोघाला समजेल असं बोलायला लागले. त्या सेनापतीला विचारलं, काय रे सेनापती, आता थंडीचे दिवस आटपले म्हणाले. आता कापूस पेरला असेल आपल्याकडे. कुठं? द्वारकेमध्ये कापूस वगैरे पेरला होता की नाही? पेरला होता. मग निघला का नाही कापूस? निघला. आता हे दोघांना समजते काय बोलणं चाललं. निघला ना कापूस. मग विकला की नाही? ते म्हणाले नाही. हा, मग मी तुला तेच सांगतो, विकू नको. असं बोटा चालू करतो, विकू नको. मी नाही, तुमची आज्ञा नाही करणार. आता मूर्ख दुर्योधनाने तेवढंच पाहिलं. गोपाळकृष्ण महाराज बोट हलवत आहेत ना, असं करतोय. जाय म्हणाले. आता मी काय सांगितलं कोणाला सांगू नको. मी काय विचारलं कोणाला सांगू नको. बरं म्हणा. तो सेनापती गेला. नारायणी सेनेचा सेनापती तिकडे गेला. गोपाळकृष्ण महाराज आपल्या रथामध्ये येऊन बसले. रणसिंग फुंकल्या गेले. पुन्हा जोरात आता युद्ध सुरू होणार. करा म्हणाले युद्ध सुरू. आता दुर्योधन मला थांबा, असं नाही झालं. हे तर सगळं बेकार काम झालं म्हणाले. काय केलं? थांबा म्हणाले, मला पहिले विचारलं का? दुर्योधन राहतात होता तुझ्याजवळ. काय रे म्हणाले, काय सांगितलं तुला श्रीकृष्ण? काय नाही. ते म्हणे काहीतरी सांगत होता, तो सांगत होता, तू हा करत होता, त्यांनी असं असं केलं, तू असं असं केलं. तर सांग काय? नाही, काही सांगितलं नाही म्हणे. काय विचारलं नाही त्यांनी सांगितलं मला. काय सांगितलं कोणाला काही सांगू नको एवढं त्यांनी मला सांगितलं. काहीच नाही म्हणाले. काहीतरी म्हणले असेल ना, ते काहीच नाही म्हणले. हो म्हणे आपल्या युद्धाविषयी काय सांगितलं? ते म्हणजे युद्धाविषयी तर काहीच नाही बोलले. रणसंग्रामामध्ये समोरासमोर आता युद्ध होणार आहे, काहीच नाही बोलले. फक्त एवढे म्हणले की मी जे काही सांगितलं कोणाला सांगू नको. आता आमची मालक आहे, नको सांगू म्हणजे मी काय सांगणार? आता आमचं काय झालेलं आहे? दुर्योधन म्हणाला, ही सगळी चिटिंग आहे आपल्यासोबत. हे चिटिंग आहे. हे असं नाही म्हणाले. हे नारायणी सेना जर पुढे ठेवली, हे पांडव पक्षावर आक्रमण करणारच नाही, आपल्याला जिंकूच देणार नाही. मग दुर्योधन फरमान काढला, ही नारायणी सेना आपण पुढे ठेवली ना, याला सगळ्यात मागे ठेवा म्हणा. यांना जाऊ द्या त्या द्वारकेमध्ये. हे जोपर्यंत आपल्या सेनामध्ये आहे, आपण युद्ध जिंकू शकणार. देव तो भक्तवत्सल आहे. तो
11 अक्षयी सेना आहे, पूर्ण सेना कौरवाने दिलेली आहे, पण एकही सैनिक मरू दिला नाही देवाने. भक्त वत्सल म्हणून म्हणलेलं आहे, भक्त वत्सल आहे तो. देव भक्ताशिवाय राहू शकत नाही आणि भक्त ही देवाशिवाय राहू शकत नाही. सुदामा देवाशिवाय राहिलाच नाही, अर्जुन देवाशिवाय राहिलाच नाही. ज्याच्या वेळेस संकट पडलं द्रौपदी ही देवाचा धावा घेतल्याशिवाय केल्याशिवाय राहिलीच नाही. म्हणून भक्तवत्सल मानल्या गेलेले. देवालाही आपली काळजी आहे, देवालाही आपली चिंता आहे. आम्ही देवाला म्हणतो, त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडम त्वमेव त्वमेव सर्व मम देव. तू माता आहेस, पिता आहेस, बंधू आहे, सखा आहे, तू सर्व काही आहे, तू सर्व आहे. पण फक्त तोंडाने म्हणतो आपण, देवाला मानतो कुठं? देवाला जर मानलं आपण तर देव येतो. ज्याच्या नशिबी लिहिलेलं आहे, श्री क्षय लिहिलेलं आहे, त्याला सुद्धा सुवर्णाची नगरी देतो तो. ज्यावेळेस दिलीनं श्री क्षय करून यक्षश्री केलं, त्याला फक्त अक्षर बदलले, सुवर्णाची नगरी दिली. वरचे ते यमदूत खाली आले, कुबेर खाली आला, देवा हे काय केलं? त्या सुदामाच्या नशिबी सप्त असं दारिद्र्य लिहिलेलं आहे. म्हणाले दारिद्र्य लिहिलेलं आहे, सप्त दारिद्र्य लिहिलेलं आहे. तेव्हा शापच आहे तसा. तुम्ही उलट करून टाकले याला. हे म्हणाले तुमचं कारभार आपल्याला जमत नाही, हे तुमचं तुम्ही घ्या, तुम्ही तुमचा स्वर्ग सांभाळा, तुम्ही तुमचं नरक सांभाळा, आपल्याला सांभाळायचं नाही. जे आपल्या पुस्तकात लिहिलं ते उलट करून टाकलं. तुम्ही तेव्हा मी काय उलट केलं, पायावर काय लिहिलं तुझ्या पुस्तकात? ते म्हणाले सुदामाच्या नशिबामध्ये असं तुम्ही स्त्री क्षय लिहिलेलं आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नसावी. ते म्हणाले मी काय केलं? अक्षर पाय ना काय केलं, फक्त उलटे पालटे केले, फक्त उलटे पालटे केले. श्री क्षय लिहिलं होतं, यक्षश्री लिहिलं. यक्षाने त्याच्या स्त्रीचं रक्षण करावं हे लिहून टाकलं मी. अक्षर तेच ठेवले, अर्थ तोच ठेवला, शब्द बदलले. देव काही करू शकतो. क्षय म्हणजे नाशवंत आणि यक्षश्री म्हणजे यक्षानं स्त्रीचं रक्षण करावं. त्याला जे मी दिलेलं आहे ते स्वतः कुबेराने त्याचं रक्षण करावं. त्याला नवनिधीच बांधून दिली, हो सिद्धीच बांधून दिली. राजस्वी यज्ञामध्ये पांडवांचं द्रव्य वाटण्यासाठी, साधू संतांना दान देण्यासाठी कोणाला ठेवलं होतं? दुश्मनाला, दुर्योधनाला ठेवलं होतं. दुर्योधन त्यांचं द्रव्य असं पायानं लोटायचं. हो द्या म्हणाले, संपू द्या, तर संपलं पाहिजे, संपू द्या. जेवढा पायाने लोटायचं तेवढंच मागं डबल वाढायचं. नवनीती होती, वृत्ती सिद्धी होती त्याला, की त्याला माहित नव्हतं मूर्खाला. देवाला माहिती असते. देवाला माहिती आहे भक्ताला काय द्यावं, किती द्यावं, कसं द्यावं, याला काय पेलल काय नाही पेलणार. आपण म्हणतो आम्ही दोघं सोबतच होतो, पण तो पाहिला त्यानं कसं केलं, देवानं त्याच्याकडे पाहिलं, आम्ही तसेच राहिलो. देवाला माहिती आहे तुला दिल्यानंतर तुला झेपायचं नाही. तुला जर इतकं दिलं तर तू मंदिरात येणं सोडशील. त्याला दिल्यावर त्याने मंदिर नाही सोडलं, साधू संतांवरची श्रद्धा नाही सोडली, धर्मावरची श्रद्धा नाही सोडली. तुलाही देईल. अरे दूसरों की दौलत देखकर हैरान न हो दोस्त, भगवान तुझे भी देगा, परेशान मत हो. परेशान नहीं होना चाहिए. देवावर श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवा. देव देईल, देव केव्हा देईल? जेव्हा आम्ही तन्मनातून देवाविषयी विचार करू की देव माझा आहे, मी देवाचा आहे, तेव्हा तुला माझी काळजी आहे. अरे मैंने सौंप दिया है जीवन को, भगवान तुम्हारे चरणों में. मी माझं जीवनच तुझ्या चरणी समर्पित केलेलं आहे. आता तुला काय करायचं ते कर. सौंप दिया ऐसा जीवन को, भगवान तुम्हारे चरणों में. चाहे संकट ने मुझे घेरा हो, चाहे चारों ओर दुश्मनों का घेरा हो, बस मुख में मेरे तेरा नाम हो. किती संकट येऊ दे, किती
किती शत्रूंनी मला वेढू दे, फक्त तुझं नाव माझ्या मुखामध्ये निघू दे. तेव्हा जिवंत आहे तेव्हाच नाही, जेव्हा अंतकाल आहे तेव्हा तुझं नाव असावं. ऋषी मुनी सुद्धा आयुष्यभर देवाला हीच प्रार्थना करतात. आणि आयुष्यभर आपल्या मुखातून किंवा शेवटच्या काही मुखातून देवाचं नाव घ्यावं यावं याच्यासाठी त्याला वळण असावं लागतं. त्याला पहिल्यापासून म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? काय म्हणावं लागतं? देव माझा 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 देव माझा पंचाळेश्वरी भोजनी गौतमी तकतिरी माध्यान काळी प्रभो. भगीरथ ऋषींच्या मत प्रयत्नाने गौतमी आणल्या गेली. या गोदावरीच्या पात्रामध्ये संपूर्ण दत्त संप्रदाय जेवढे आहेत त्यांचं आराध्य एक स्थान आहे. त्याला आत्मतीर्थ म्हटलं. बीड आणि जालना दोन्ही शहरांच्या मध्यभागी म्हणजे बाउंड्रीवर आहे. नदीच्या पलीकडं बीड आहे, नदीच्या अलीकडे जालना आहे. ज्या ठिकाणी मी राहतो. महाळव संप्रदायाचे जे आद्य आचार्य झाले किंवा आद्य कवयित्री झाली ते किंवा त्यांचं गाव हे सुद्धा जालना जिल्ह्यात आहे. पुरी आणि पाढरी पुरीचे राहणार आहे. पुरी पाढरी हे जालना जिल्ह्यात गाव आहे. दौलताबादच्या राजाने खुश होऊन रुपाईसा अर्थात त्यांच्या आजीला म्हणजे महादैसाला जी 5 गाव विरासतीमध्ये दिलेले आहे, बक्षीस म्हणून दिलेले आहे, ती 5 गाव सुद्धा जालना जिल्ह्यात आहे. पुरी पाढरी आहे, रामसगाव आहे, करंजळा आहे, काजळा आहे आणि जो मी ज्या ठिकाणी राहतो ती गाव जालना. जुनं नाव नाही म्हणून हे 5 गाव आहे. केंद्रस्थानी आपलं गाव आहे. आज जी तुम्हाला लीळा सांगणार आहे मी ती 45 या ठिकाणी सांगणार आहे.
मला वाटतं महानवर संप्रदाय असो किंवा दत्त संप्रदायातला कोणीही असो, तिथं माथा टेकल्याशिवाय, तिथं नाक घासल्याशिवाय मला तरी वाटतं त्याला जीवन चरित झाल्यासारखी किंवा आत्मिक शांती त्याला लागतच नाही. जुन्या लोकांचा क्रम होता, जाळीचा देव, जालना, पंचाळेश्वर, पैठणाचा क्रम होता. जाळीच्या देवाला संपूर्ण भारतातून लोक यायचे. तिथून जवळ महास्थान जालना आहे, ती वळी देवाने केली. तिथून पंचाळेश्वर आहे, दत्तात्रय महाराजांचं प्राचल्य स्थान आहे, ज्या स्थानाची भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा स्तुती केलेली आहे. त्यावेळेस आमचे आचार्य, प्रथम आचार्यांना गावी पाठवलं होतं नाही एकदा काही कामानिमित्त. त्यावेळेस येता येता म्हणजे त्यांना गावी लागत होतं पंचाळेश्वर नागदेवाचार्यांना. पण नागदेवाचार्य सरळ निघून आले पंचाळेश्वरला. आतमध्ये त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांचं देवस्थान आहे, त्या ठिकाणी गेलेच नाही. पोहोचल्यानंतर असे दत्तात्रय महाराजांच्या स्थानाला गेला होतास काय म्हणजे स्वामी त्यांना विचारताय, अरे गावाकडे तुला पाठवलं होतं, जे कार्यासाठी पाठवलं ते कार्य केलंच काय? येता येता पंचाळेश्वर लागलं तुला, पंचाळेश्वरला गेला होतास की नाही? नाही देवा, त्या ठिकाणी नाही गेलो. आणि त्या ठिकाणी गोपी करून त्या ठिकाणी देमती म्हणून आमची एक शिकीन राहते, त्याला भेटलास की नाही? नाही देवा, त्यांनाही नाही भेटलो. का नाही गेलास? देवा मला त्या गावामध्ये झालं नाही, कारण पूर्वीच्या काळामध्ये मी काही तिथं त्या ठिकाणी काही उपद्रव केलेले आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण गाव मला मारण्यासाठी टपलेलं असेल, लोकांच्या लक्षात असेल. स्वामींनी त्या ठिकाणी वचन उच्चारले, 10:30 पाठामध्ये वचन आलेले आहे, महत्वाचे स्थान आहेत, महत्वाचे वचन आहेत ते. स्वामी त्या ठिकाणी सांगतात, अरे आपले सगळे देवपरी यादू तिथं जावं, ज्या ठिकाणी देवाचं स्थान आहे त्या ठिकाणी जावं. तुझं वैयक्तिक त्रास असेल, पण आता तू आमच्या शरणी आलेला आहे, आमच्या जवळ आहे, तुला कुठेही त्रास होणार नाही. हे अभयात्मक स्वामींचं दिलेलं ते शब्द आहेत त्यांना. संपूर्ण जातीसाठी पुरा लिहिलेले पुढचं वचन आहे. अरे कितीचे संबंध आलेले, कितीचे होते आधी करून तुम्हाला नमस्कार येईल का? आमच्या स्पर्शाने पवित्र झालेले जे स्थान आहे ते तुम्हाला वंदनीय आहे. आणि देवती कशी गावलेली, अरे आमची भक्त त्या ठिकाणी राहते. चतुर्विध साधनाचा योग आहे त्या ठिकाणी, स्थान आहे, प्रसाद आहे, वासनिक आहे, भिक्षुक आहे, सगळे भेटतात तुम्हाला. कुठे हे तर कुठे येते, कुठे ते तर कुठे हे. या ठिकाणी सगळ्या चतुर्विध साधनाचा योग आहे. तिथं जायला पाहिजे, तो देवतीला भेटायला पाहिजे होतं. हे स्वामीने लिहिलेले वचन आहे. आम्ही नेहमी सांगतो, जवळून जात असेल कुठं स्थान असेल तर नक्की आम्ही थांबतो त्या ठिकाणी. किती गडबड असते, थांबा, तिथं स्थान आहे, पहिले वंदन करा मग पुढे जा. हे आयुष्यभरासाठी जोपर्यंत जीवसृष्टी आहे तोपर्यंत स्वामींनी आम्हाला आदेश दिलेला आहे. तो आदेश आणि परवानगी फरक आहे. आदेश म्हणजे आज्ञा दिलेली, करायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. 45 स्थान आहे. स्वामी सांगतात तिथं का गेला नाहीस? अरे ते दुसऱ्या स्थानासारखं स्थान वाटलं का तुला? अरे अत्यंत प्राचल्य स्थान आहे ते, त्या ठिकाणी जायला पाहिजे. तेव्हा असं काय आहे त्या स्थानामध्ये? स्वामींनी सांगितले, अरे त्या ठिकाणी तर दत्तात्रय महाराजांनी स्वतः अवतार धारण केले, त्या ठिकाणी आलेले आणि येऊन त्या ठिकाणी वरदान दिलेलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत दररोज आम्ही भोजनाला त्या ठिकाणी येऊ. म्हणून दुपारच्या आरतीच्या वेळेस फार गर्दी असते त्या ठिकाणी. श्रीदत्त आले भोजनाला,
कुसुमावती नगरीत देवश्रवा नावाचा एक ऋषी राहत होता. त्याला आत्मऋषी नावाचा एक पुत्र होता. इतिहास असा, कुसुमावती नावाची नगरी म्हणजे हा आता 45 वर्ष आसपासचा जो परिसर आहे. जुन्या काळामध्ये तुम्ही पहा, जुन्या काळामध्ये राजधानी जरी बांधल्या गेली किंवा राज्य जरी स्थापन झाले, नदीचे खोरे, सुपीक भाग, या ठिकाणी पाण्याचं बाहुल्य आहे, अशा ठिकाणी ती राजधानी बनवायची. नदी त्या ठिकाणी वाहते, पाणी येते. आता सारखे पहिल्या काळामध्ये बोरवेल नव्हते, विहिरी खाल्ल्या जात नव्हत्या. नदीचे नैसर्गिक स्रोत ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी वस्ती वगैरे राहायची. 800 वर्षापूर्वी तेव्हा चक्रधर स्वामी ज्यावेळेस गंगा तीरावर आले, वनमार्गे आले, मेहकरून येत असताना ज्यावेळेस पैठणला येत आहेत, लक्षात घ्या तुम्ही, गोडेबाई सोबत आहे आणि गोडेबाई सोबत स्वामी निघाले. कुठं जायचंय? त्र्यंबकला जायचं, नाशिकला जायचं. मधला मार्ग होता ना, मेहकरून निघाले असते, खामगावला पोहोचले असते, खामगावून चिखलीला आले असते, चिखलीहून जालन्याला आले असते, जालन्याहून छत्रपती संभाजी मार्गे तुम्हाला नाशिकला जाता आलं असतं तेव्हा. पण देव त्या मार्गे गेले नाही, कारण नदी नव्हती, असली तरी छोटी मोठी असायची, तिथपर्यंत पुरेल इतका प्रवाह नव्हता. मग मोठी नदीच्या काठाकाठाने स्वामी निघालेले आहेत. मेहकर स्वामी नांदेडकडे जात आहेत, नांदेडकडून गंगेच्या काठाकाठाने स्वामी पैठणपर्यंत येत आहेत. त्र्यंबकला तर गेलेच नाही, पैठणलाच थांबले. त्या ठिकाणी प्रेमदान उद्धाराचं कार्य सुरू केलं. सांगायचं तात्पर्य, नदीच्या काठाकाठाने लोकवस्ती असायची. देवगिरीची राजधानी असेल किंवा इतर की राज्य असतील, जवळ पाण्याचा स्रोत पाहिला जायचा. दिल्लीला यमुना नदी वाहते, म्हणून दिल्लीला आपली कॅपिटल ऑफ इंडिया केलेली आहे. प्रत्येक राजधानी पाहतो. जुने राजे सुद्धा आपली राजधानी बनवत असताना असा पाण्याचा स्रोत पाहिजे, जनतेला त्रास नको. कुसुमावती नगरीमध्ये देवश्रवा नावाचे ऋषी राहत होते. त्यांना आत्मऋषी नावाचा पुत्र होता. आत्मऋषी अत्यंत आपल्या धर्म साधनेमुळे समस्त ऋषिकुळामध्ये मान्य होते. सगळ्या नुसते ऋषी असल्याने किंवा अभ्यास असल्याने काही नाही. कसं जीवन जगावं हे बी फार महत्वाचं आहे. विद्वान फार पडले हो, पण ते आडगळीत पडण्यासारखे पडतात. त्यांचा अहंकार त्यांना खाऊन जातो. ज्ञान असेल आणि ज्ञानामध्ये जर नम्रता असेल तर ते ज्ञान तुम्हाला अमृतासारखं आहे. ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अहंकार असेल तर ते विषासारखं असते. आत्मऋषी तपस्वी होते, विद्वान होते, तेवढी नम्र होते, लीनता होती त्यांच्यामध्ये. सगळ्या गोष्टी असायला लागतात. आत्मऋषी देवश्रवा ऋषींचे पुत्र आहे. देवश्रवा ऋषीने दत्तात्रय महाराजांना प्रसन्न करून घेतलेलं. दत्तात्रय महाराज प्रत्यक्ष त्यांच्या कुटीमध्ये यायचे, महिना वास्तव्य करायचे. तर मनानेही ते दत्तात्रय महाराजांची सेवा करायची. खूप श्रद्धा होती दत्तात्रय महाराजांची.
आमच्या दत्तात्रय महाराजांची विशेषता असते. दत्तात्रय महाराज दर्शन कोणाला देत नाहीये. ज्याला दर्शन दिलं त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. या ऋषींच्या कुटीमध्ये दत्तात्रय महाराज यायचे त्या ठिकाणी आणि हे ऋषी सुद्धा त्यांची सेवा करायचे. एक काळ होता त्यावेळेस ऋषींकडे किंवा साधू संतांकडे हे मोठमोठाले लोक आपली समस्या घेऊन जायचे. राजा जर काही अडचणीत आला राज्यकारभार करत असताना हा संन्यासी जवळ जायचा, गुरु जवळ जायचा, ऋषी जवळ जायचा. त्या काळामध्ये ऋषी जंगलामध्ये राहत होते. आता ऋषी शहरामध्ये आले. आता समस्या विचारण्यासाठी भक्तांना तिथे जायची गरजच नाही. मठ मंदिरामध्ये जायची गरजच नाही. दुनिया करणं मोठी नाही. बाबा असं होतंय, बाबा फोनवर सांगून देतात काय हरकत नाही, असं असं करा. तो काळ तसा नाहीये. त्या काळामध्ये अत्यंत श्रद्धेने राजा आपलं राजवैभव सोडून जायचा. लावायचा असेल तरी लांब उभं करायचा, लिंतेने बसायचा. गुरुवारी वर असे पोट्यावर बसायचे, वैकली वस्त्र असायचे, कंबळ वगैरे अशी टाकलेली असायची. गुरुवर बसायचे. राजा विनत गंधर्व समोर बसायचा. काळाच्या ओघात सगळं बदलत चाललंय. बदलू नका, बदलू नका. सर्वश्रेष्ठ आपली परंपरा आहे. उत्तर भारतामध्ये कधी जाऊन पहा. श्रीकृष्ण महाराजांच्या वृंदावन नगरीमध्ये फॉरेनचे लोक यायला लागले. फॉरेनर लोक आपली संस्कृती आत्मसात करायला लागलेले. आपल्या संस्कृतीसारखे साड्या नेसायला लागलेले, विभूती लावायला लागलेले, बांगड्या घालायला लागलेले आणि मेरे तो गिरधारी गोपाल म्हणून मीरासारखे नाचायला लागलेले. आपली पाश्चात्य संस्कृती विसरत चालले ते. आणि आपण मूर्ख, आपण आपली संस्कृती सोडत चाललो आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय. भयानक आहे. विनाश आहे हा. विनाशाकडची आपली वाट चालली. आपण आपलं सोडू नये. आणि आपली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीसाठी तरसून चालले ते लोक. शांती नाही, त्यांना समाधान नाहीये. तिकडच्या महिला सुद्धा ना, फॉरेनच्या महिला मोठमोठे जुलूस करतात, आंदोलन करतात. आम्हाला भोग्याची वस्तू न समजले जाय. आम्हाला माणूस म्हणून जगू द्यावं. आमची हिंदू संस्कृतीमध्ये आम्ही माणूस म्हणून त्याला देवीचा दर्जा देतो. आम्ही देवी समजतो, त्याला घरची लक्ष्मी समजतो आम्ही. ही आमची संस्कृती आहे. ही लोक आमचं अनुकरण करतात, आम्ही त्यांच्याकडे चालतो. ऋषी आहे. देवश्रवा ऋषींचे पुत्र आत्म ऋषी आणि आत्म ऋषींच्या कुटीमध्ये परब्रह्म परमात्मा सृष्टीचा मालक चालक जगत नियंता त्या ठिकाणी यायचे. आणि आत्म ऋषी सुद्धा मनोभावे दत्तात्रय महाराजांची सेवा करायची. त्या ऋषींचा एक शिष्य होता, जो राजा होता. त्याचं नाव होतं पांचाळ नरेश. तो पांचाळ नरेश एक दिवस आपल्या गुरूंच्या भेटीसाठी आला. कुटीच्या बाहेर त्यांनी खडावा पाहिला. आमच्या दत्तात्रय महाराजांचं फार साधं सुद्धा कारभार, पायी खडावा आहे. आता मध्ये शंख आहे, सूत आहे गळ्यामध्ये, दोन भुजा आहे. जटा मुकुट मंडित श्रीहरी. जटा मुकुट आहे, जटा आहे वर, गाय आहे जवळ, गाय. हो ना, 4 श्वान आहे. त्याचे इतिहास आहे दत्तात्रय महाराजांचं. गाय म्हणजे काय, 4 श्वान म्हणजे काय, मी सांगू, तुम्ही सांगता, माहिती आहे तुम्हाला? ते 4 श्वान म्हणजे 4 वेदासारखे आहेत. सार्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आहेत त्या ठिकाणी. गाय काय, गाय धरणीचं रूप आहे. गो माता आहे ती, माता म्हणल्या गेलेले आहे तिला. दत्तात्रय महाराजांच्या पायाशी आहे सगळं.
वेद आगम पुराणे त्यांच्या ठिकाणी पायाजवळ आहे. अत्यंत कर्पूर गौर वर्णनी दत्तात्रय महाराजांची मूर्ती. शंखचक्र गदाधारी मी असं म्हणणार नाही, मी आला असेल गर्गऋषी त्यांचं दत्तात्रय कवच मध्ये वर्णन केलं असेल, परंतु एक मुख आहे, द्विभुज आहे, खडावा आहे. बाहेर त्या कुटीच्या बाहेर खडावा आहे. खडावा कशाचे आहे? चंदनाचे आहे. सुगंध आहे, त्याच्यामध्ये सुगंध आहे. पांचाळ नरेशाने पाहिलेल्या कुटीच्या आजूबाजूला एक शांतता आहे, निरव शांतता आहे. किती तप्त झालेला जीव त्या ठिकाणी आला तरी शांत होऊन चाललेला आहे. कुटीमधून एक सुगंध येतोय. आम्ही जवळ बसून ही वासत नाही, तोंडाचा वास येते, अंगाचा वास येते. आपण म्हणतो आंघोळीची देखील हे सकाळी किती भारी साबण ईश्वर सुगंध आहे, सुगंध पसरलेला आहे. त्या ठिकाणी तो पांचाळ नरेश येतोय. त्या ठिकाणी पाहतो की बाहेर कोणाच्या तरी खडावा आहे. आतमध्ये लख प्रकाश आहे त्याच्यामध्ये, त्या कुटीमध्ये. आतमध्ये कसं यावं शिष्टाचाराचा भाग असतो. मोठ्या माणसाकडे जायचं म्हटलं नॉक करावं लागतं, दरवाजा वाजवावं लागतं. न्याय कमी सर विचारावं लागतं. शिष्टाचाराचा प्रकार आहे. पांचाळ बाहेरच थांबले. राजा असून, नगरीचा राजा आहे, बाहेर थांबला. लख प्रकाश राहिलेला आहे. बोलणं झालेलं आहे. दत्तात्रय महाराज उठलेले बाहेर निघणार, तेवढंच पांचाळ नरेशला वाटलं की आता आज जाऊ. आज गेले. दत्तात्रय महाराजांना पाहिलं, मूर्ती पाहिली की पाहतच राहिला. तो पाहतच राहिला. आजपर्यंत भरपूर माणसं पाहिली, पण अशी तेजस्विता, असं ओजस्वी वाणी, असा सुगंध, अशी शांती, अशी शीतलता कुठे दिसली नाही. संत तर बरेच पाहिले, पण हे काही वेगळेच दिसत आहे. दत्तात्रय महाराज बाहेर निघालेले आणि हा आतमध्ये प्रवेश करतोय. गुरुजवळ गेले. गुरु कोण होते म्हणाले. मला ओळखत नाही. अरे दत्तात्रय होय. गुरु तुम्ही आजपर्यंत मला सांगितलं नाही. मी एवढी मनोभावे आपली सेवा केली, एवढे मनोभावे मी आपली सेवा करतोय, आपण मला कधी सांगितलं नाही. म्हणाले काय सांगायचं तुला. ते म्हणाले असली जी विभूती आहे, एवढे पूर्ण परब्रह्म परमात्मा आहे, यांनी माझ्याकडे कधी दर्शन द्यावं, माझ्याकडे यावं यांनी कधी. योग आल्यानंतर सांग. जास्त गुरुला बोलता येत नव्हतं. आता गुरुला आपण धवत मारतो गोष्ट वेगळी आहे. सगळ्यासमोर आमचं नाव घेत जा, आम्हाला विचारत जा, आम्ही मंदिरात येणार नाही, आम्ही धवत मारतो ती गोष्ट वेगळी. गुरुला त्या टायमाला तेवढी हिंमत नव्हती कोणाची. गुरुला विनंती म्हणून म्हणाले ते राजा येतो. अरे प्रभू, अरे यांना आपल्या महिलामध्ये कधी बोलवा ना, आपल्या महिलामध्ये यांची सेवा होऊ द्या. यांना का सांगितलं नाही तुम्ही मला इतकं. योग आल्यावर सांगू असं एवढं बोलणं झालं त्यांचं. मनामध्ये घर करून गेले की दत्तात्रय महाराज कोणतरी विभूती आहे, आपल्या महालामध्ये त्यांना न्यायचं आहे. गुरुनी सांगितलं दत्तात्रय महाराजांना की राजा आहे, माझा शिष्य आहे, तो त्याची इच्छा आहे, आपण त्याच्या महालामध्ये यावं. प्रभू येते की मला योग आल्यानंतर नक्की. असं बोलण्यामध्ये काळ निघून गेला. त्याच काळामध्ये सगळं चांगलं चांगलं असलेलं काही लोकांना बरं वाटतं का. कुठंतरी मिठाचा खडा टाकला जातोच, कुठं कुठं काही घडतंच, काही ना काही होतच. एवढं मोठं राज्य आहे. नेमकं त्या काळामध्ये त्या राज्यामध्ये पुलस्त ऋषी होऊन गेले. पुलस्त ऋषींचे नातू होते दोन, कुंभ आणि निकुंभ त्यांचं नाव. पुलस्त ऋषी काही साधे सुधे नाही. पुलस्त ऋषी कोण आहे माहिती का. माहिती का. माहिती. पुलस्त ऋषी हे रावणाचे आजोबा आहे. आपल्याकडे सगळ्याचं पंचांग आहे. बराच विचार आपण सांगतो तुम्हाला. श्रीरामाजवळ अशी केस वगैरे असलेले ते होते ना, काय नाव होते. जांबुवंत. जांबुवंत कोण होते. रावणाचे आजोबा होते. ती आईची वडील होती त्यांच्या.
रावणाच्या आईचं नाव काय होतं माहिती? त्यांच्या आईचं नाव कैकसी होतं. वडिलांचं नाव माहितीये काय? त्यांच्या वडिलांचं नाव श्री सवस आहे, ऋषी आहेत ते. आणि कैकसी ही बलानी सुमन नावाची राक्षस आहे, त्यांची ही कन्या आहे. देवता लोकांसोबत युद्ध झालेलं आहे. देवानी इतकं मी त्यांना दाबून ठेवले की आतमध्ये पाताळात जाऊन टपलेले आहेत. बलानी सोबत यांना बाहेरच निघता येईना. बाहेर निघण्यासाठी काहीतरी पर्याय म्हणून त्यांनी मुलीचा बळी दिला. मुलीला त्या यांच्याकडं श्री सवस ऋषींकडे पाठवलं. एकदा सकाळी गेली, एकदा दुपारी गेली, एकदा संध्याकाळी गेली. 3दा पाठवलं. 3 पोरं झाले. एक झाला कुंभकर्ण, एक झाला रावण, एक झाला विभीषण. काळ गुळ सगळं फावलं लागतं. समजलं नाही? समजलं काय? पुलस्त ऋषी आहे. पुलस्त ऋषींच्या त्यांची तिथं कुंभ आणि निकुंभ ब्राह्मण कुळामध्ये. पण ब्राह्मण कुळामध्ये राहिल्यानंतर सुद्धा त्यांचं काम मात्र सगळं आसुरासारखं आहे. आसुरासारखे म्हणजे काय? जन्मले तर चांगल्या घरामध्ये, पण साधू संतांना त्रास द्यायचा, आश्रम उद्ध्वस्त करून टाकायचे, आहुत्या तोडून टाकायच्या, सामान्य जनतेला त्रास द्यायचा. त्रसित झाली जनता सगळी, त्रसली सगळी. राजाकडे यायची, त्यांना सांगायची. परंतु ब्राह्मण बी आहे, धर्म आसुरीचे, कोणीच काही करू शकेल. राजा म्हणलं काय करावं? मग आता काही पर्याय नाही म्हणून राजा गेला ते आपल्या गुरुकडे. गुरु काय करावं यांना? परास्त होत नाही. अजय महादेवाकडे एका अंगठ्यावर रावणीने तपश्चर्या केली, वरदान मागून घेतलेले. ब्राह्मण आहे, मारता बी येईना, काही करता बी येईना. तुम्हाला एकच उपाय आता, ह्या एवढ्या मोठ्या संकटामधून आपल्याला तारते फक्त दत्तात्रय प्रभू. आपण त्यांच्याकडे जाऊया, ते काहीतरी पर्याय सांगतात. मग त्या पांचाळ राजाला दत्तात्रय महाराजांकडे नेले गेले. दत्तात्रय महाराजांच्या आज्ञा दिली. ते म्हणाले एवढं समाजामध्ये हे सगळं अन्याय अत्याचार वाढलेला आहे, थांबवा तुम्ही. ते म्हणाले गुरु काय करावं आम्ही? करा, निपात करा त्यांचं. नकोय ते, समाजासाठी अवघड होत चाललेलं आहे, काहीतरी करा त्याच्यासाठी. कसं करावं? आम्ही सांगतोय म्हणून करा, बाकीचे तुम्ही फाटे नका बोलू, आम्ही सांगतोय म्हणून करा. पण पांचाळ राजाने काय केलं? आपल्या 4 मुलासह, त्यामध्ये तेजाळ, अपाळ, राजाळ आणि विज्ञान, आज हे आपल्याला नाव वाटतं, नाव नाही. त्यांच्या नावाने आज मी त्याच्या आजूबाजूला 45वरच्या आजूबाजूला गाव आहे. विज्ञान म्हणजे विज्ञानेश्वर. आपेगाव ज्याला म्हणतात, अपाळ म्हणजे आपेगाव, त्यांच्या नावाने आहे. तिथं शहागडहून पहिले तिकडे जावं लागतं है ना. शहागडला शहागड का म्हणलं गेलं? त्याचं खरं नाव आहे शवगड. युद्ध त्या ठिकाणी झालं, कुंभ निकुंभाचं आणि पंचाळ राजाचं. आणि ठिकाणी शव पडले होते, इतके शव त्या ठिकाणी पडले म्हणून शवगड. शवगडचा अपभ्रंश झाला, त्याचं नाव आलं शहागड. तिथं जवळच एक गाव आहे खामगाव, माहिती तुम्हाला? खामगावला देवाचं स्थान किती आपल्या चक्रधर स्वामी. युद्ध ज्यावेळेस व्हायचं रणांगणामध्ये मध्ये खांब लावल्या जायचं. इकडून तुमचे सैनिक, इकडं आमचे सैनिक. ज्या ठिकाणी खांब लावल्या गेलं ते खामगाव. आजही आहे खांबारोहण, त्या ठिकाणी घेऊन त्याला खामगाव म्हणलं जातं. आता पूर्ण झाला शब्दाचं, खांबरवलं म्हणून खामगाव. दत्तात्रय प्रभूंची आज्ञा घेऊन पांचाळ राजा आपल्या 4 मुलाला घेऊन येत आहेत. कुंभ आणि निकुंभाशी युद्ध करतायत. हे त्या ठिकाणचे जवळचेच राहणार आहे. तुंबळ युद्ध होत आहे. तुंबळ इतकं युद्ध होतंय की अक्षरशः ती गंगा जी आहे ती रक्ताने व्हायला लागते. पाणी नाही त्या ठिकाणी, रक्त व्हायला लागते. शवशव त्या ठिकाणी पडलेले आहे. निपात केला जातं कुंभ आणि निकुंभाचं. समाजाला विघातक असतील ही वरच्याची जाती. वरचा येत असतो, खालचे नाही करत असले तर वरचाच येतो. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं कार्य धर्म चालवण्यासाठी देवाला यावं लागतं. देव स्वतः करतात नाही तर करून घेतात. याची दुनिया आहे. जगात नियंता आहे तो, मालक आहे, माता दाता आहे तो, पिता आहे तो. त्याच सगळं आहे. आम्ही पाहुणे येतो जातो. आज इथे उद्या कुठं, आज इथे सात शर्वे येतो, या सासुकी येतो वार. आपलं काय? अरे ज्याची आहे ना त्याला चिंता आहे, तो करत असतो, तो येत जात असतो. त्याला चालवायचंय, कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं त्याच्यामध्ये. रात्री प्रभूंनी राजाला सांगितलं, पांचाळ राजाला आधी होतं ते करून घेतलं. रक्ताची नदी व्हायला लागलेली आहे. कुंभ आणि निकुंभ मारल्या गेलेले. सगळे युद्ध संपल्यानंतर मग कुठेतरी पांचाळ राजाला असं वाटायला लागलं की अरे आपल्याकडून ब्रह्महत्या घडली. पुन्हा गुरुकडे आले. गुरुला सांगितलं, देवा गुरुदेव आपल्या आज्ञाप्रमाणे सगळं झालं म्हणाले. केलं तर खरी, पण आता ब्रह्महत्या घडलेली आहे. ब्रह्महत्या घडल्यावर आता त्याला नित्य नरकाशिवाय पर्याय नाही ना म्हणाले. आता करू नये तसं. अरे माझ्याशी दत्तात्रय महाराजांनी सहस्त्रार्जुनाला वरदान दिलं त्यावेळी हेच सांगितलंय तुला. सहस्त्रार्जुनाला अरे तुझे ह्या धुंड्या हातामध्ये, धुंडा हात तुला जन्मजात नव्हता. तुम्हाला मागच्या वेळेस किती सांगितले. सहस्त्रार्जुन काही जन्माने धुंडा नव्हता. त्याचे हात तोडले गेले होते. तोडणारा कोणी दुसरा तिसरा नव्हता. हा रावणच होता. रावणाला तो परास्तच होत नव्हता. म्हणून रावणाने महादेवाकडून वरदान मागून घेतलं. तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या. आणि मग ते सहस्त्रार्जुनाला परास्त केलं. त्याचे हात तोडले. त्याला अपमानित करून राज्यातून काढले. असा तो राजा इतका प्रभावी होता, तो ताकदवर होता. अपमान झाल्यानंतर प्रत्येक दरबदर तो भटकत राहिला. कुठंच शांती नाही. मी कोणतरी सांगितलं, इतका त्रसित झालेला, इतका आगीमध्ये तुझी आग अंतःकरण जळते, तुला एकच ठिकाणी शांती भेटू शकेल. कुठं म्हणाले, सह्याद्री पर्वतावर जाय. तिथं दत्तात्रय महाराज त्यांची आराधना करते. तुला तुझ्या हृदयातली जी अग्नी आहे ती शांत करू शकते. त्या ठिकाणी गेला तो. आणि मग ते असे तुटलेले हात त्या ठिकाणी ते दत्तात्रय महाराज यायचे. आपले जटा स्नान केल्यानंतर तीर्थ आहे त्या ठिकाणी, सर्व तीर्थ ज्याला म्हटलं जातं. मेरुवाळचे स्नान करून या, शिंपणे खेळून. मेरुवाळ तट आहे त्या ठिकाणी. दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी जटा वाळत बसायची. हात त्या ठिकाणी जायचा, देवाला धूप दाखवायचा. एक दिवस धुपटणच भेटलं नाही. हातावरच ते धूप घेऊन आला, अंगाला घेऊन आला. त्या धुपा सगळं ते चमडी जळायला लागली, वास यायला लागला. पण दत्तात्रय महाराजांनी मागं पाहिलं. एक नजर की बात है मेरी जिंदगी का सवाल है. एकच नजर पडली दत्तात्रय महाराजांची. चमत्कार झाला. अरे साठी हे काय आहे? देवा तुम्हाला काय सांगायची गरज आहे, तुम्हाला माहिती. सहस्त्रार्जुन अपमानित केलं गेलं, माझं राज्य पण घेतलं, सगळं माझा परिवार गेला, हात तोडले माझे. देव म्हणाले बस याच्यासाठी आला. अरे देवाचं प्रेम मागायचं असतं, देव मागायचे असतं. देव भेटल्यानंतर आम्ही काय मागतो? प्रपंचिक वस्तू मागतोय. हेच मागितलं त्यांनी. देवाने कसं भरभरून दिलंय पहा. देवाने पाहिल्यानंतर ते म्हणाले, अरे सोड सोड सोड, साठी साठी सहस्त्रबाहू होशील, चक्रवर्ती होशील. जिकडं नजर जाईल तिकडं तुझं राज्य राहील. चिंता नको. 2 हातामध्ये 1000 बाहुंची ताकद येईल. पण एक लक्षात ठेव, बाई वाजायची वेळ, बाईवर हात उचलायचं नाही. हे तुमच्या आमच्यासाठी सहस्त्रार्जुनाला सांगितलं नाही, आपल्याला बी सांगितलं बरं का पुरुष मंडळी. लक्षात ठेवा. नाही तू बायांचा हात नाही, त्यांनी बेंड्याने मारावं त्यांना. बाईवर हात उचलायचं नाही.
काय वाजायची नाही. ब्राह्मणाकडे पाहायचं नाही, वाकड्या नजरेने वाकड. ब्राह्मणाला काही झालं नाही पाहिजे. ब्राह्मणाला जाणण्याचा प्रयत्न येतो, समाज येतो. या ठिकाणी ब्रह्महत्या करते पांचाळ नरेशला. पांचाळ नरेश आता उद्विग्न अवस्थेमध्ये आलेले की कसं झालंय. गुरुनी सांगितलं केलं तर खरी मी, पण ब्रह्महत्या घडली. गुरुकडे गेले, काहीतरी पर्याय सांगा, उपाय सांगा. समाज तर मी यांच्या भीतीपासून दूर केला, पण आता पुढे कसं. गुरु म्हणाले काय हरकत नाही, दत्तात्रय महाराज येतात या ठिकाणी, आपण त्यांना विचारलं. योगायोगाने दत्तात्रय महाराजांची भेट झाली. दत्तात्रय महाराजांपुढे पांचाळ नरेशला टाकलं गुरुनी. महाराज आपल्या इच्छेप्रमाणे झालं म्हणाले सगळं कार्य, पण आता याचं काय पुढं. ब्रह्महत्या घडली ना. घडली खरं आहे, मला पर्याय आहे ना. काय करायचं. अरे आणा आता गंगोदक आणा, पाणी आणा, 5 नद्यांचं पाणी आणा. ते म्हणजे 5 नद्यांचं पाणी कधी आणावं, तोपर्यंत तुम्ही इथं थांबता का. ती म्हणाला तूप आहे. मग पांचाळ नरेश म्हणाला देवा आता तुमच्या ठिकाणी सर्व तीर्थ आहे. 2 ठिकाणी अशी घटना घडलेली आहे. रेणुकेचं निक्षेप केलं गेलं त्यावेळी दत्तात्रय महाराजांनी सांगितलं परशुरामाला, अरे बाबा या ठिकाणी आता 5 नद्यांचं तीर्थ लागतंय, गंगोदक लागतंय या ठिकाणी आण. परशुरामाने बाण काढलं त्या ठिकाणी मारलं, अजूनही ती आहे जागा. सर्व तीर्थ मानलं जातं. कुठे आहे म्हणाले, अहो देवा तुमच्या चरणाजवळ आहे. पांचाळ नरेशाने बाण काढला, मारला त्या ठिकाणी देवाच्या पायाजवळ. पाणी निघालं तिथून. जे पाणी निघालं तेच पाणी उजळीमध्ये धरलं. दत्तात्रय महाराजांचं चरण त्यामध्ये ते धुतल्या गेले. चरणोदक जे होतं ते चरणोदक त्या प्यायला लावलं. चरणोदक त्याच्या अंगावर शिंपडले. म्हणाले हे सर्व तीर्थ आहे. 1000 मध्ये हिंडल्यानंतरही तुला जेवढं पुण्य होणार नाही तेवढं दत्तात्रय महाराजांच्या त्या तीर्थाने पुण्य होते. आजही त्या ठिकाणचं ते पहा तुम्ही, दत्तात्रय महाराजांचं द्वाजल्य स्थान, जेव्हा आमचे चक्रधर स्वामीचे स्थान आहे. बऱ्याच वेळा अशी व्याधी असते, त्रास असतो. डॉक्टरांना सुद्धा व्याधी कळत नाहीये, काही छुपे रोग आहेत, दिसत नाहीये, पण त्रास होतो. त्यावेळेस आमची साधू संत मंडळी जी आहेत किंवा तिथले जे पुजारी मंडळी आहे ते सांगतात देवाचं तीर्थ घ्या. तुम्ही घरी जरी विशेष आहे, देवाची सेवा केली, तीर्थ दररोज घेतलं तर तुम्हाला फरक पडतो. तीर्थ घ्यायला पाहिजे, श्रद्धा ठेवायला पाहिजे, ते औषध आहे. दत्तात्रय महाराजांचं चरणोदक घेतल्या गेलं. त्यांचं ब्रह्महत्येचं पातक जे होतं त्या पातकापासून त्यांची मुक्तता केल्या गेली. पांचाळ नरेश म्हणे देवा तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालंय, मी त्यांचा निपाती केलाय. माझी इच्छा आहे, मला मी तर काही मागू द्या ना, तुमच्या इच्छेप्रमाणे मी केलं ना सगळं. बोल म्हणाले काय पाहिजे तुम्ही, काय म्हणाले तुमच्या कृपेनं तर सगळे माझ्याकडे. राज्य आहे, धन आहे, दौलत आहे, परिवार आहे, सगळं आहे. मग काय पाहिजे. देवा आपण वरदान देताय असं मी ऐकलेलं आहे. आपण वरदान दिलंय की मी कोल्हापूरची भिक्षा घेईन. कोल्हापूरला आपण भिक्षा करता, माहूरला आपण निद्रा करता, म्हणून त्या देवऋषीला वरदान दिलेलं आहे. देवा मी फार छोटासा भक्त आहे, मी पामर आहे, दीन आहे, रंक आहे, माझी इच्छा पुरी करावी. देव म्हणाले बोल काय पाहिजे तुला. तू असं आमच्या म्हणण्याप्रमाणे केलं तर तुला काय हवंय सांग. देवा द्यायचं असेल, निद्रा त्या ठिकाणची, भिक्षा त्या ठिकाणची, भोजन करायला इथे घ्यावं. देव म्हणाले बस तथाच. जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत मी या ठिकाणी भोजनासाठी. म्हणून आपण नेहमी जे म्हणत असतो पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी, पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी, गौतमीच्या काठावर, गौतमीच्या मधोमध पात्रामध्ये पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी. माध्यान काळे प्रभू, माध्यान काळ म्हणजे दुपारची वेळ, भोजनाची वेळ असते. माध्यान काळे प्रभू नित्याने करी भोजन सुरपती, त्या आत्मतीर्थी विभो. आत्मकृषीच्या नावाने ते तीर्थ आहे. त्या तीर्थावर दत्तात्रय महाराजांनी स्नान केलेलं आहे, त्याचं ब्रह्महत्येचं पातक दूर केलेलं आहे, त्याला दर्शन दिलेलं आहे, त्याला ज्ञान दिलेलं आहे, त्याला मोक्ष दिलेला आहे. त्या पांचाळ नरेशाला आणि वरदान दिलेलं आहे. सुरपती आत्मतीर्थी विभो.
नित्याने करी भोजन सुरपती आत्मतीर्थी संध्याकाळ प्रमाण तागत करी माता पुरी पौडो संध्याकाळच्या वेळेस माहूरला जाता देवा आणि त्या ठिकाणी निद्रा घेतला. अनुपम आहे, अपूर्व दत्तात्रय महाराजांची लीला, काशीपुरीचे स्थान, कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरी भोजन, माहुरी निद्रा, अशी दत्तात्रय महाराजांच्या या अमोघ लीला आहे. कसे पुढे ऐका, बस 5 ते 7 7 वाजले. वैशुताई कसं काय नाही, 45 7 वाजेपर्यंत होतं ना, 5 ते 7. आणि विशेषतः आहे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय ना, मी दररोज तुम्हाला सांगतोय, दत्तवर्धी आराध्य प्रतिष्ठान. दत्तवर्धी म्हणजे काय? अहो बाई आणि दत्ताची भक्ती. तुम्हाला हा केमिस्ट्री समजली का? केमिस्ट्रीचे सर केमिस्ट्री समजली का? दत्त हे ज्वलंत जाजाग्य देवस्थान आहे. बाई त्या ठिकाणी भक्ती करते. कसं काय असं केमिस्ट्री आहे? केमिस्ट्री असं आहे की हे दत्तवर्धी आहे, यांच्या कुळाला दत्तात्रय महाराजांचं वरदान आहे, म्हणून याला दत्तवर्धी म्हटलं जातं. आणि त्यात त्यांचं नाव मात्र आराध्य प्रतिष्ठान. आराध्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? आराध्य आमचे आराध्य देव गोपालकृष्ण महाराज, आमचे आराध्य देव चक्रधर स्वामी, दत्तात्रय महाराज. आराध्य म्हणजे पूजनीय आहे. यांची पूर्वज ज्यांना दत्तात्रय महाराजांचं वरदान होतं आणि जे खरोखर पूजनीय होते, आपल्या ज्ञानाने पूजनीय होते, आपल्या आचरणाने पूजनीय होते. यांच्या 2 पिढ्या 3 पिढ्या अगोदरचं पहा, सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. मी आता सोबत घेऊन आलेलो आहे. रहस्यार्थ चंद्रिका, मुरलीधर शास्त्री आराध्य म्हणून आतमध्ये लिहिलेलं आहे. वाचनानंतर डोकं चक्रावून जातं माणसाचं. इतकी सपूर्तीने त्याच्यावरती भगवद्गीतेवर त्याने टीका केलेली आहे. माझ्यावरती ग्रंथ आहे. ताईला मी विनंती करेन, आयुष्यामध्ये जर कधी योग आला तर तो ग्रंथ पुन्हा प्रकाशित करावा. माझ्याजवळची पानं आता जर्जर झालेली आहे. बाबा 7वी आवृत्ती प्रकाशन झाली. माझ्याजवळ नाही. असं पान फाटायला लागलं की मला भीती वाटते, आता ते फाटतं की काय पान. पण माझ्या पूर्वज, माझ्या अगोदरची जी बाब आहे, संग्रहित त्याने ठेवलेलं आहे. मी जपून नाही द्यावं, नाही काढलं तर मी लॅमिनेशन करणार आहे त्याला. इतकं सपूर्तीने त्याच्यावरती ग्रंथाचं विश्लेषण केलं गेलेलं आहे. अजूनही त्यांच्या घरामध्ये खूप विद्वान मंडळी आहे, संस्कृती जाणते. आणि स्वतः आमची ताई जी आहे ना, मी उगाच तिच्या मागे वही बनवून लागत नाही. अरे सारी दुनिया मेरे पीछे और मैं तेरे पीछे. लोग मुझे ढूंढते और तुम तुम्हें ढूंढता है. साधी गोष्ट नाही. काय आचार तिचं, आता काय सांगावं, माझ्याकडे शब्द नाही. मी आतमध्ये सांगितलं काय एनर्जी आहे त्याची. एवढ्या लोकांना घेऊन चाललं मी. 7 दिवस झाले पाहतो तिला. साधी गोष्ट नाही आहे, माणसाला जमत नाही. बरं झालं देऊन तिला बाई बनवलं. आमच्यासारख्या 2-4 लोकांना तिने सहज असं गुंडवून करू लागलं.